आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, कुळाचा गोडवा, सोबत ऋणानुबंध वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीचा हा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे, प्रेमाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जातो, म्हणून या काळाला उत्तरायण असे म्हणतात. सूर्याचे मकर राशी संक्रमण हे जीवनाच्या संक्रमणाशी जोडले गेले आहे, म्हणून या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्वही आहे. 2025 या नवीन वर्षातील मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे. संपूर्ण भारतात मकर संक्रांत हा सण अगदी उत्साहाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. तर यामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा सण असतो. तर मकर संक्रांतीला घरोघरी स्त्रिया सुगड पूजनाचा म्हणजेच खण पूजनाचा कार्यक्रम करतात. तर हे खण कसे पूजावे, यासाठी साहित्य कोणकोणते लागते, कोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खण पूजनासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे अशी मातीची गाडगी म्हणजेच लोटकी, किंवा याला काही ठिकाणी संक्रांत म्हटले जाते तर काही ठिकाणी खण असे देखील म्हटले जाते. तर अशी गाडगी आपल्याला मकर संक्रांतीच्या वेळेला बाजारात मिळतात, ती आणावी आणि आपण त्याचे पूजन करावे. त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपल्याला हरभऱ्याचे घाटे, उसाच्या कांड्या, गाजर, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तीळ, तिळगुळ, विड्याची पाने, विड्यासाठी सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचे तुकडे, बदाम, खारी, फुले इत्यादी साहित्य आपल्याला खण पूजनासाठी लागणार आहे. मकर संक्रांतीला आपण जी लोटकी आणली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघराजवळ आपण चौरंगावर किंवा पाटावर आपण कापड अंथरून त्यावर हे खण पूजन करून घ्यायचे आहे. तर काही ठिकाणी भोगी दिवशीच खण पूजन केले जाते, काही ठिकाणी मकर संक्रांतीला खण पूजन केले जाते. चौरंगावरती कापड अंथरून त्यावर आपण खणपूजन करायचं आहे. तर आपण सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याचे पूजन करायचे आहे. दिव्याचे पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर आपण खणपूजन करून घ्यायचे आहे. तर खणपूजनासाठी आपल्याला 5 मातीची लोटकी लागणार आहे. तर ज्या ठिकाणी आपण हे खण पूजणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. प्रत्येक तांदळाच्या राशीवर एक खण ठेवायचा आहे. प्रत्येक भागानुसार मकर संक्रांतीचा सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी याला सुगड पूजन असेही म्हटले जाते. संक्रांतीचा पुण्यकाल हा मंगळवार 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 आहे. तर या काळात आपल्याला खण पूजन करायचे आहे. तर आमच्याकडे हे खण घरीच आणून दिले जातात. आमच्या गावातील कुंभार मावशी हे खण घेऊन येतात आणि आम्ही त्यांना धान्य देतो. अशा पद्धतीने आम्हाला खण मिळतात. तर हे खण आम्ही भोगी दिवशी हळद कुंकू लावून देवघरात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीला आम्ही खण पूजन करतो. काही ठिकाणी हे खण 5च पूजले जातात. तर काही ठिकाणी जितक्या स्त्रिया घरात आहेत त्यांचा खण कितीचा आहे, 5, 7, 9 असे खण असतात. तर तेवढे आपल्याला ही लोटकी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला खण पूजायचा असतो. तांदळाच्या राशीवर लोटकी ठेवल्यानंतर आपण त्या लोटक्यांना हळद कुंकू लावायचे आहे आणि आपण उसाच्या कांड्या आणि गाजर ठेवून त्यांचेही पूजन करायचे आहे. त्यानंतर या लोटक्यांच्या मध्ये आपण सर्वप्रथम हळद कुंकू, तीळ, तिळगुळ, बोर, उसाचे गरे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य आपण त्या लोटक्यांच्या मध्ये घालायचे आहे. यामध्ये एखादी वस्तू नसेल तरी देखील चालेल. तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे ते तुम्ही यामध्ये घालावे. ज्या भागात जे उपलब्ध आहे त्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने आपण खण पूजायचे आहे. जशी आपली पूर्वापार चाललेली पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण खण पूजन करायचे आहे. यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. म्हणजे मकर संक्रांत ही एक देवी आहे आणि त्या देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे. तर आपण या मकर संक्रांतीच्या 3 दिवसामध्ये आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे नाही. म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस आपण वापरायचे नाही. त्याचबरोबर आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्याही वापरायच्या नाहीत. जर आपल्याला शक्य असेल तर आपण रथसप्तमीपर्यंत पिवळा रंग वर्ज्य केला तरी चालेल. आपण पिवळा रंग सोडून कोणत्याही शुभ रंगाच्या साड्या नेसल्या तरी चालेल. बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात. तर तुम्ही काळ्या रंगाच्याही साड्या नेसू शकता. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता. मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा सण आहे. या दिवशी मकर संक्रांतीला सुवासिनींना घरी बोलवले जाते, त्यांना हळदी कुंकू दिले जाते आणि वाण दिले जाते. तर या वाणामध्ये बरेच जण काही भेटवस्तू देतात. तर बरेच जण जे आपण खण पूजनासाठी साहित्य वापरले आहे, उसाचे गरे, वाटाण्याच्या शेंगा,
गाजराचे तुकडे हे जे साहित्य आहे ते सुवासिनींच्या ओटीमध्ये घातले जातात, हळद कुंकू लावले जाते, त्याचबरोबर त्यांना एखादा गोड पदार्थही खायला दिला जातो। अशा पद्धतीने हे हळदी कुंकू मकर संक्रांतीला केले जाते। काही जण हे हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत आपल्या वेळेनुसार करतात। काही ठिकाणी ह्या लोटक्यांना लाल धागा बांधण्याची पद्धत आहे, तर आमच्याकडे ती पद्धत नाही, त्यामुळे मी बांधलेलं नाही। तर तुमच्याकडे जर पद्धत असेल तर आपण या लोटक्यांना लाल धागा बांधायचा आहे। सर्व पूजा झाल्यानंतर आपण ही जे खणपूजन केले आहे त्याला हळद कुंकू लावायचे आहे, विडा ठेवला आहे त्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे। मकर संक्रांतीच्या सणामध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे, तर या दिवशी तीळ देखील पूजले जातात। मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये असतो, तर थंडीमध्ये उष्णता वाढणारा तीळ हा पदार्थ देखील पूजला जातो। त्याचबरोबर आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि तिळाचे लाडू असे तिळाचे पदार्थही खाल्ले जातात, त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता वाढते। तर आपण जी मातीची पंती आपल्याला मिळते त्यामध्ये आपण तीळ ठेवून त्याचेही पूजन करायचे आहे। या दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो, तर तोही नैवेद्य आपण दाखवायचा आहे। मकर संक्रांती या सणाला दानधर्म करण्याला आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही विशेष महत्त्व आहे। आपण यथाशक्ती या दिवशी दानधर्म जरूर करावा, त्याचबरोबर गाईला घास देणे, तिळाचे दान करणे हेही महत्त्वाचे आहे। तर अशा पद्धतीने मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते, तर किंक्रांती दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करू नये, तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रमही करू नये। हा दिवस आपण वर्ज्य मानायचा आहे, हा दिवस करीन म्हणून पाळला जातो। तर त्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो, त्यातून लहान मुलांचे बोरनानही करू शकतो। मकर संक्रांत हा सण प्रेम वाढवणारा, स्नेहबंध वाढवणारा सण आहे, त्यामुळे आपण या काळात कठोर बोलणे टाळावे, वादविवाद टाळावेत। तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते। तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।